श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती तुमच्या शब्दाला म्हणजेच बोलण्याला महत्त्व देत नाही त्याच्यासमोर तुम्ही मौन पाळले तरच योग्य राहील आणि तेच त्याचे उत्तर सुद्धा राहील। वेळेप्रमाणे आपण स्वतःला बदलले पाहिजे, नाहीतर आपण जगाच्या शर्यतीत सर्वात मागेच राहू। आपण प्रत्येक कामाची काळजी केली पाहिजे, परंतु काळजी एवढी जास्त करू नका की ते कामच बिघडले जाईल। एखाद्या कामाबद्दल तुमची प्रामाणिक निष्ठा असेल तर ते केलेले कामाचे फळही तुम्हाला चांगलेच मिळते। श्रीकृष्ण म्हणतात की मी कोणाचेही भाग्य लिहित नाही, तर प्रत्येक जण स्वतःचे भाग्य स्वतः लिहितो आणि त्यानुसारच त्याचे जीवन सुधारले जाते। तुम्ही जे कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्याला मिळणारच आहे आणि आज जे काही तुमच्याजवळ आहे ते तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचे फळ आहे। माणूस वाईट किंवा चांगला नसतो, त्याचे कर्म ठरवतात की तो चांगला आहे का वाईट आणि त्यानुसारच त्याला फळाची प्राप्ती होत असते। या संसारात कोणताही मनुष्य सर्वगुण संपन्न नाही, त्यामुळे आपण काही बाबतीत दुर्लक्ष करून आपले नाते टिकून ठेवले पाहिजे, हेच बुद्धिमानी मनुष्याचे लक्षण आहे। श्रीकृष्ण म्हणतात की जीवनातील सर्वात मोठी चूक कोणती असेल ती म्हणजे जी चूक आपण केली परंतु तिच्यापासून आपण काहीच शिकलो नाही। जेव्हा आपले मन कमजोर होते तेव्हा प्रत्येक परिस्थिती आपल्याला अडचणींची वाटते आणि जेव्हा मन शांत स्थिर होते तेव्हा प्रत्येक परिस्थिती आव्हान वाटायला लागते। जेव्हा मन मजबूत होते तेव्हा प्रत्येक परिस्थिती एक नवीन संधी होते। माणसाची माणुसकी त्याच वेळी संपुष्टात येते ज्यावेळी त्याला दुसऱ्यांच्या दुःखावर हसायला येते। जीवनात आपण स्वतःची तुलना इतरांसोबत करू नये, कारण तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ आहात। जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे। जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे। मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते। मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही। कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो। फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म। जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते। शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही। सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही। जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रू समान काम करेल। कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते। माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते। माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देईल। इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल। अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत। ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीच करू शकत नाही। माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं आहे त्याचं कर्म, जे फक्त त्याच्याच हातात आहे। सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे। ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे नव्हे, तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो। पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख येत असते। जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व प्राप्त होते। इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो। तुझं माझं लहान मोठं असे भेद मनातून काढून टाका, मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात।
प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे, आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरूनही पाझरू लागते. जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता. जीवनात शांती हवी असेल तर नेहमी संतुलित जीवन जगा. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे या सर्व गोष्टींपासून तुम्ही जेवढे दूर राहाल तेवढे सुखी आणि आनंदी राहाल. जेव्हा एखादा समजूतदार व्यक्ती नातेसंबंधांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण समजून घेतले पाहिजे की त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. आपण मोह त्याच गोष्टींचा केला पाहिजे ज्यावर आपला अधिकार आहे. ज्यावर आपला अधिकारच नाही अशा गोष्टींचा मोह केला की केवळ दुःख व निराशा आपल्या पदरी पडेल. आपले कर्मच आपली समाजात ओळख सांगतात, नाहीतर एका नावाच्या हजारो व्यक्ती समाजात वावरत असतात. प्रेम नेहमी इतरांना माफी देण्यात आनंद मानते आणि गर्व नेहमी माफी हा शब्द ऐकण्यात आनंद मानतो. आता तुम्हाला यापैकी काय निवडायचे हे तुम्हीच ठरवा. जो व्यक्ती नेहमी इतरांवर संशय घेत असतो त्याला आनंद, सुख या पृथ्वी तलावर कुठेही मिळत नाही. जे होणार आहे ते होणारच आणि जे होणार नाही ते कधीच होत नाही याबाबत ज्याच्या बुद्धीत विचार निश्चित असतो त्याला आयुष्यभर कशाचीही काळजी, चिंता वाटत नाही. तुम्ही कितीही चांगले कर्म करत राहा, परंतु समाज हा तुमच्या चुकाच आठवणीत ठेवतो. म्हणून लोक किंवा समाज काय म्हणेल यावर कधीच लक्ष द्यायचे नाही. आपण आपले सत्कार्य अविरतपणे चालू ठेवायचे. जितके शक्य होईल तितके माणसाने शांत राहावे, कारण की माणसाकडून जेवढे काही गुन्हे, चुका घडल्या त्याचे मूळ हे त्याचे मुख म्हणजेच तोंड आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे अर्जुन, जे काही माझे भक्त आहेत ते माझे मनापासून सेवा करतात, नेहमी माझे नामस्मरण करतात, त्यांच्या मनात माझ्याबद्दल असीम प्रेम आहे. त्यांचे जीवन सुखदायी, आनंददायी करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे.